नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर पाहूया आजची विशेष बातमी। मैत्री दिनाच्या एक दिवस आधी चांदूर रेल्वे शहरात मित्रांनी आपल्या मित्राचा अनोखा संस्मरणीय सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित केला। चांदूर रेल्वेचे रहिवासी असलेले श्री विनोद मारुतराव भोयर हे शिक्षक 31 जुलै 2025 ला धामणगाव रेल्वे तालुक्यातील गोकुळसरा येथील जिल्हा परिषद शाळेतून सेवानिवृत्त झाले। श्री विनोद भोयर यांच्या सर्व मित्रांनी मारुती मंदिर चांदूर रेल्वे येथे विनोद भोयर यांच्या गौरवार्थ सेवा कार्यपूर्ती सोहळ्याचे आयोजन केले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री अशोकराव वाकोडे माजी गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती चांदूर रेल्वे यांनी भूषविले। प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावतीचे अधिव्याख्याता श्री दीपकजी चांदुरे, शिरसगाव कोरडे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री किरणजी पाटील, राजेंद्रजी गायकवाड गोकुळसरा येथील प्रतिष्ठित नागरिक श्री प्रशांत भाऊ सबाने, चांदूर रेल्वे पंचायत समितीचे माजी सभापती श्री प्रशांत भाऊ भिंडे हे होते। या हृदयस्पर्शी कार्यक्रमात शिक्षक श्री विनोद भोयर यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला। या प्रसंगी विनोद भोयर यांचे नातेवाईक चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे येथील तसेच जिल्ह्यातील शिक्षक मित्र उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप गायकवाड, हमीद पठाण, नरेंद्र काळे, पवन बोके, शरद राऊत, रवींद्र टाले, गणेश वासनकर, प्रमोद भागवत, सतीश धाडसे, सुरेश ठाकरे, वसंत वासनिक, किरण वानखेडे, गणेश गावंडे यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन बोके व आभार प्रदर्शन वसंत वासनिक यांनी केले। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती। माझ्या फर्स्ट टाइम आहे मी बोलून राहील सगळ्यांना मला सवय नाही आहे तशी मी लवकर बोलते हे मुलांसाठी मी काही नाही करत राहते। मी लग्न तेव्हापासून बघते संध्याकाळी रात्री 12 वाजेपर्यंत ठोकपीट सुरूच राहते। सुरुवातीला मी कोणी म्हणायचे हो ते गर्भपात आहे हे काय आजार मी सोडून दिलं म्हणा। तसं मुलांसाठी काहीतरी शाळेत बर्थडे असो काहीतरी गिफ्ट द्यावं त्यांना असं नेहमीच काही ना काही खूप पैसाही खर्च केला त्यांनी। आजचा जो कार्यक्रम आहे निवृत्तीचा त्यांच्या मित्रांनी आयोजित केलेला आहे, खूप छान पद्धतीने आयोजित केलेला आहे। त्यांचे टीचर खरंच खूप चांगले आहेत। ते आता 31 तारखेला म्हणाले मी आता म्हणजे माझं कसं होईल सुट्ट्या लागल्या शाळेच्या बंधूमध्ये आता माझं कसं होईल काय झालं म्हणजे मला आता मी शाळेत मुलांपासून मी इतकी वर्ष आलो इतकं माझं जीवन एवढा दुर्लभ केलं की मित्रमंडळी आहे ते मला दुरावती म्हटलं नाही तसं नाही होणार। हा पुस्तक सगळ्यावर येतो प्रत्येकाला शाळेत व्हावं लागते आणि तुमचे मित्रमंडळी खूप चांगले आहे ते तुम्हाला नेहमी साथ देतात आणि पुढेही देत राहणार आहे। आता 31 तारखेला त्यांचा शेवटचा दिवस होता शाळेचा आणि संध्याकाळी अशीच आम्ही बसलो होतो। संध्याकाळी माझ्या मुलांना मुलांची रोज फोन येतात हे मग त्यांना आज किती सांगत लागले आज मी शाळेत गेलो मुलांना म्हटलं म्हणे की तुला जो माझा शेवटचा दिवस आहे कॉफी मिळाली त्यांची ते मुलींना सांगत होते मला आम्ही ते स्वतःही म्हणते आता मला टेन्शन आलं कसा की राहू कसा सवय करायला झाला नाही बस बाकी नाही होऊ शकत। त्यांनी खूप छान कविता लिहिल्या यांच्यावर मी त्यांना आयोजित करते त्यांनी आणि
आनंदाचा आणि थोडा भावनिक आहे. मान्यवरांनी जे दादाबद्दल गौरवपुरस्कार काढले ती त्याच्या सेवेची अनमोल पावती आहे असे मी म्हणेन. त्याच्या मागे त्याचे कष्ट, त्याची मेहनत, त्याचं कार्य, त्याचा पैसा सर्व आहे, पण त्याला त्याहीपेक्षा मिळालेली ही अनमोल पावती आहे. आज त्याचा गौरवपुरस्कार झाले आहे. त्याच्याबद्दल सर्व मान्यवरांनी जे केले, त्याच्या मित्रमंडळींनी जे केले ती त्याला मिळालेली अनमोल पावती आहे असं मी म्हणेन. आणि त्यामागे फुलली फुलाची पाकळी, त्यामागे माझ्या आईचे संस्कार, वडिलांचे कष्ट, आमची गुरुमाऊली वंदनीय सर महाराज आणि सगळ्यात महत्वाची त्यांची सहज माझी बहिणी, तिची सुद्धा साथ महत्वाची. तिने आता बोलली जसं त्यांनी शैक्षणिक कार्य हे केले, ते साहित्य केलं, त्याच्यामध्ये तर कसरत मी वेचला ती तिची एक फुलाची पाकळी, तिची सुद्धा ती त्याची जबाबदारी घेतलीच आहे. त्यामुळे तिचे सुद्धा धन्यवाद करते बहिणीचे. सगळं मित्रमंडळ आहेत त्यांचे सुद्धा आभार मानते मी. आणि मी एक कविता दाखवली. निरोप तुला घेताना हळूवार तुझे मन दाटून येते. निरोप तुला घेताना हळूवार तुझे मन दाटून येते. तुझ्या शैक्षणिक साहित्य पुरस्काराचे क्षण आठवले की मन माझे गर्वाने फुलून येते. तुझ्या शैक्षणिक साहित्य पुरस्काराचे क्षण आठवले की मन माझे गर्वाने फुलून येते. बरेच जण कामावर निवृत्त होत असतात, पण दादा तुझी गोष्ट वेगळीच आहे. तू विद्यार्थ्यांच्या मनावर राज्य केले. त्यामुळे तुझ्या कार्याला पूर्णविराम तू कधीच देऊ शकत नाही. तू सर्वविराम देऊ शकते. त्यामुळेच मन माझे गौरवाने फुलून येते. तुझ्यातला साधेपणा, मदत करण्याची जिद्द, प्रत्येकाला समजून घेण्याची सवय, आदराने बोलणे, त्यामुळेच तू प्रत्येकाचे मन जिंकून घेते. मी हळूवार मन मध्ये दाटून येते. यापुढे उरलेलं आयुष्य सुखात, आनंदात, प्रेमाने जावं मी ईश्वराकडे प्रार्थना करते. यापुढे उरलेलं आयुष्य सुखात, आनंदात, प्रेमाने जावं मी ईश्वराकडे प्रार्थना करते. मी हळूवार मन माझे दाटून येते. जुलै 2025 शासकीय दृष्ट्या सेवानिवृत्त झाला, परंतु आपल्या ठाई असलेलं चैतन्य, नवनिर्मितीची आस, विद्यार्थ्यांबद्दल असलेली आत्मीयता या बाबी चिरकाल राहणार आहे. आपला जीवन प्रवास खरोखर थक्क करणारा आहे. आपण नोकरीच्या काळात सतत स्वयंमूल्यमापन करत आपल्या शिक्षकी पेशात अग्रक्रमी राहिला. ते कधी शैक्षणिक साहित्य निर्मितीतून तर कधी शिक्षणाच्या वारीतून दृष्टीस पडत गेले. कचऱ्यातून कला निर्मिती ही आपली खासियत. या माध्यमातून आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये उत्तमोत्तम बदल घडविले. बीएड विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेऊन आपण शिक्षक पेशाची शान वाढवली. विनोद भाऊ, तसे पाहिले तर तुम्ही काही ग्लोबल टीचर वगैरे नव्हता, पण स्किल्ड टीचर मात्र नक्कीच होता. साधी सोपी वाटणारी तुमची शैक्षणिक खेळणी मुलांमध्ये अध्ययन रुची व कौशल्य वाढवत गेली. हीच गोष्ट आपल्या व्यक्तिमत्वाची. वरून रांगडे वाटणारे आपले व्यक्तिमत्व आतून मात्र संवेदनशील आहे, याचा अनेकांना प्रत्यय आला. कुटुंबवत्सल व्यक्ती ते विद्यार्थीवत्सल शिक्षक असा आपला प्रवास आहे. यात आपल्या सहचारिणी वंदनाताई, अमुले, सुहानी व सर्वेश यांची अमूल्य साथ आपणास लाभली. शिक्षकी पेशात आपण आला तेव्हा आपण वेगळ्या धाकटीचे होता, पण चांगल्याचे अनुकरण करत आपण स्वतःमध्ये इष्ट ते बदल करत स्वतःला एक आदर्श शिक्षक म्हणून सिद्ध केले. कुठलीही लॉबिंग न करता आपणास मिळालेला जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार ही आपल्या कामाची पावती होती. चांदूर रेल्वेच्या सुभाष मंडळाचा एक उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून असलेला आपला लौकिक आपण वयाच्या 58व्या वर्षीही कर्मचारी क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन कायम ठेवला, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपला क्रीडामुखी वसा हर्षल सुकेकर सारखे आपले विद्यार्थी विदर्भस्तर, राज्यस्तरावर कबड्डीत प्रतिनिधित्व करून चालवत आहेत. तसेच आपण शिक्षण दिलेली मुले आता उत्तम नागरिक बनली. त्यातील काही मुले चांगल्या पदावर कार्यरत आहेत, ही तुमच्यासाठी नितांत समाधानाची बाब आहे. प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवातले आपले योगदान विद्यार्थी आणि आपल्या सहकारी मित्रांना सतत आठवत राहणारे आहे. विनोद भाऊ, आपल्या व्यक्तिमत्वात आपण केलेले बदल हे उतारावर चर खोदून केलेल्या जलसंधारणासारखे आहे. आपल्या आदेशी स्वभावाला आपण उलट घालत एक संयमी व्यक्ती बनला, हे पाहून स्वयं उद्धारावा आत्मा या उक्तीचा वाटते. आपला बक्की भाया कळमजापूर, कोगोरा ते गोकुळसरा हा शिक्षक म्हणून केलेला प्रवास आपल्या विद्यार्थी व गावकरी यांना कायम प्रेरणा देणारा आहे.
यापुढेही आम्हाला आपले असे शैक्षणिक मार्गदर्शन लाभेलच अशी खात्री आहे. भाऊ आपणास उत्तमोत्तम आरोग्य लाभो, आपला विनोदी स्वभाव व विराट हास्य तसेच कायम राहो यासह आपणास मित्रपरिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपले समस्त मित्रमंडळ दिनांक 2020. मला सहकार्य करणारे आदरणीय आमचे जेव्हा पीओ शिक्षणाधिकारी होते त्यानंतर शिक्षणाधिकारी झाले आदरणीय श्री वाकोडे साहेब. मी जेव्हा इथं सुरू झालो शहराला आणि ज्यांची मी खूप अशी हॅपी होती की साहेब 10 म्हणजे 10, 10:30 म्हणजे 10, 10:30 वाटतं होतं आणि त्यांचं ते मला मार्गदर्शन लावलं की मुलांनी आमचे आदरणीय श्री गायकवाड साहेब आणि त्या गावामध्ये मी 7 वर्ष सर्व्हिस केली. ते गाव दत्ताभाऊच्या गावामध्ये ऑटोमध्ये मुश्किल नाही. जर तुमची जर गाडी फेल पडली तर तुम्हाला दिलेलं जातो बघा, तुम्हाला दुसरी गाडी भेटत नाही. अशा वेळेस जर असं तुमचा प्रसंग आला तर आमचा शावकार होता तिथे केली त्याला फोन करायचा आणि तिने गाडी फेल पडली गेले बाबा गाडी केली तर तो आपला एक होता. असं आमचं गाव आणि त्या गावाचे माझे मार्गदर्शक मी माझं त्यांना मी त्यांनी सांगितलं की त्यांची मला हिंमत होती की बा कधी कसं आहे आपण जेव्हा जाण्याने अपडाऊन करतोय आणि तिच्यातून अपडाऊन करतोय कोणता प्रसंग कधी सांगता येत नाही. तर असे आमचे प्रसंग स्वभावाने थोडंसं टेन्शन नाही घ्यायचं, थोडंसं टेन्शन घ्यायचं नाही. मी या पाठीशी पण खरोखरच ते माझ्या पाठीशी शेवटपर्यंत राहिले. मी त्यांनी कधीच विचारलं नोकरीच्या याच्यात कसा आहे हा क्षण प्रत्येकाच्या जीवनात येतोय. मला काही फारशी बोलायचं सवय नाही होतं. मी कोणासोबत काही बोलून टाकलं असं मी अशा कुटुंबाच्या लोकांसोबत बोलायचं होतं विचारायचं तर ती समजून घ्या मला. मैं तो कुछ नहीं था दोस्तों, मैं तो कुछ भी नहीं था दोस्तों, आप मेरी जिंदगी में आए और कारवा बनता गया. खरंच मी काहीच नव्हतो. मी म्हणजे माझा आता मी मोकळा होतो थोडा नंतर मला चान्स नाही मिळणार. मी एक चौकातला म्हणजे कसं चौकातला म्हणजे कसं रेट झालो नोकरी आणि काय एक माझे मोठे भाऊ आदरणीय श्री नंदूभाऊ त्यांचं मला खूप सहकार्य झालं. ते गेले आपल्याला काय त्रास आहे त्यांना आणि आज मी तुमच्या समोर उभा आहे आणि बोलत आहे आणि तुम्ही माझा एवढा गुणगौरव केला हे काहीच नव्हतं. ते माझे बंधू आता आमच्यात नाही आहे. प्रमोद त्यांच्यामुळे मी आज तुमच्या समोर उभा आहे. एक शिक्षक म्हणून ते त्यांनी त्या माझ्या भावाने माझ्यासाठी खूप कष्ट केले आणि त्या पिरियडमध्ये नोकरीसाठी ते कसं तेव्हा कोणाला कोणा भेटत नाही म्हणजे तिला नोकरी नव्हती भेटत तर ते त्यांनी अकोसात प्रयत्न करून की आज मी तुमच्या समोर उभा आहे माझ्यावरती नाही आहे. तर कसं सर्व्हिसमध्ये आल्यानंतर मी पंचायत समितीला जॉईन करतो. प्रतिनिधी माझी एकच आहे आणि मला माझ्या वाढदिवसाला इतकं मिळालं होतं. 10 तारखेला माझा वाढदिवस होता आणि त्याचा एक छोटासा किस्सा सांगतो. त्या दिवशी चौकात उभा होतो आणि माझा यशवंत भेटण्याचं ठिकाण सिंहात चौकात उभा होतो आणि चौकात उभा असताना दोघं जण गाडीवर आले. गाडीवर आल्यानंतर ते काम तुम्हाला विद्यार्थी घर कोणता आता सुद्धा गाडीवर कुठेतरी गेला. आता सुद्धा म्हटलं कुठेतरी गेला असं वेळेत स्वतः म्हणू शकतात. ते काम काय होतं ते काम नोकरी संदर्भात होतं.
तुमच्या नोकरी त्याच्या नोकरी सुद्धा राहतो मी काय म्हणतो कायची नोकरीवर तर ते लोक आवडतात शिक्षकाची मी म्हटलं मग तर त्यांनी घडत आहे मग मी करेन ह्या लोकांनी वाढ आहे बोलतोय तर ते नाही हात म्हणजे माझ्याजवळ आले मला काही 50,000 रुपये मागणी केली तुम्हाला नोकरी लावून देतो असं तसं बरंच काही बोलले नाही माझ्यासमोर मी म्हटलं मग 50,000 थांबा घरात मी माझ्या लागते माझ्याकडे खरोखर माझी आई आणि माझ्यावर बरोबर म्हणजे आज मी आहे ते त्याची चुंगाई आहे तर भावाला काही टेन्शन नव्हती भावाला कुठे टाकू भावाला तिथून टाकू हे म्हणजे आताच पैसे पाहिजे मी माझ्या मित्राजवळ गेले बाबाच्या मित्राजवळ गेले पण वेळेवर एवढे पैसे त्याच वेळेमध्ये नाही मिळाले मी बोलल्या मग तो काय म्हणते 11 वाजता 10 वाजता आपल्याला गावात लोकांना पैसे तुमची नोकरी बघ मग असं की हिरवून झालं घरी आलं आई पूजा करत आई पूजा करता करता नोकरी कागद आला होती पैसे पाहतो की माझी ऑर्डर होती मी एवढं ओरडलो आईला असं वाटलं काय झालं ती माझी ऑर्डर होती आईसाठी आई पण नोकरी लागली आणि त्या ऑर्डरवर चालू रेल्वे मला गाव मिळालं ती पुणे चालू रेल्वे मिळायची ती माझ्या भाऊ आता माझ्यात नाही आहे त्याची कारण त्यांनी ते पूर्ण म्हणजे हे केलं माझ्याकडे खूप बरं सुरू केलं मग मला गाव मिळाल्यानंतर मी बक्की गावला गेलो आणि बक्कीला गावणे सर देवके सर अशी खूप सुंदर अशी भेट मला मिळाली आणि काही दिवसांनी मग आमच्या मॅडम आल्या सुरुवातीला नव्हत्या मग नंतर आल्या वेगवेगळ्या गावात नंतर आल्या आम्ही तिथून असं काही शिकायला मिळालं बरंच खूप काही शिकवल्या नोकरीतून आणि सगळं सहकार्य मला प्रशांत महिन्यातून मिळालं आणि तिथे शिकता शिकता रोज असं काहीतरी नवीन पूर्ण आणि असं बसत होतो आणि काहीतरी वेगळं करण्याची जशी इच्छा होती तर करत गेलो तर मी एक दिवस काय झालं सर माझ्या मनात मी बोलतो की तुम्हाला थोडं आज एकानंतर तुम्ही मला ऐकणार नाही माझ्या वर्गात 62 विद्यार्थी होते पहिल्या वर्गात 62 विद्यार्थी डोंगम वाढू नये आणि ते बैल असते ते नाव घेते ते असे असे करते आणि नाव बैल त्याच्यावर जाते मी म्हटलं दरविषयी मी म्हटलं हे कपड्याची संख्या बाहेर गेले ब्रेकफास्ट करा हे तर आपण करू काहीतरी मग मी काय केलं त्याच्या फुला केल्या मी स्वतः 15 दिवस शिकलो पहिले मी म्हटलं आणि ते सांकेतिक भाषा मी स्वतः तयार केली स्वतः तयार करून मग ती भाषा शिकलो आणि ती मग माझ्या विद्यार्थ्यांना शिकवली आणि त्या भाषेचा फायदा इतका झाला मला पुढं नैदानिक पॅटर्न आलं नैदानिक पॅटर्नमध्ये बिलकुल दोन्ही लावूनच काम होतं रस्वा गावलं गिरगाव गावलं मग इकडं झालं तो इकडं कधी येतो दोन्ही इकडे बाहेर का त्याला ती उकार कधीच नाही चुकली माझ्या पोराची मग कोणती संख्या नाही चुकली त्याचं जर पाहिजे म्हटलं मी जर असं केलं का पोराची चुकणार काही पाहिजे त्याच्यावर 245 द्यायचं असं संख्या असा 245 मिळतात एजन्सी गेला 3 मिनिट जाऊन आणि पुन्हा त्यांचा फोन आला आता ग्राउंड करताना पहिली आठवड्यात तिथं बोलतो
अजय सिंगीला 3 बेडचा मंगळूर, अजय सिंगी आणि जुना केंद्र प्रमुख होते प्रभुभाऊ डाग. त्यांचा फोन आला आणि किरण तू सकाळी तिथे आपल्याला ग्राउंड तयार करायचे आहे. आता ग्राउंड म्हटलं का पहिली आठवड्यात तुझं ग्राउंड. थँक्यू. अतिशय सुंदर. हर संत भूमि मानता और हर संत भूमि मानता मेरा मगर मतलब कहीं न पंथ संतोष हे सत्य सबका एकी हे सबका ईश्वर एकीने सांगणारे आणि अखिल मानव समाजाला मानवतेचा संदेश देणारे ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. बाळ तुझ्या मऊ पायांना चिखल लागू नये म्हणून जसं तू चप्पल घालतो तसंच तुझ्या या कोवळ्या मनाला वाईट विचाराची सांगती येऊ नये, वाईट विचार लागू नये म्हणून त्या कोवळ्या मनाला जप ही सांगणारी श्याम. तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकर घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. जगणं, वागणं आणि जगणं आणि शिकणं हे तुम्हाला जर आलं तर माणसाची माणुसकी कुठे घाण राहणार नाही. हे ज्यांनी सांगितले ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खऱ्या अर्थाने या सेवा निवृत्ती म्हणणार नाही, कारण की सेवापूर्ती म्हणायला मी विसरणार नाही. खऱ्या अर्थाने सेवेची पूर्तता ही आज संपली सरांची आणि या गौरव सोहळ्यानिमित्त आपण सर्व ज्ञानाने, विचाराने, श्रमाने प्रगल्भ असणारी लोक आहात. खऱ्या अर्थाने अक्षराला अक्षर जोडून शब्द तयार होतो. शब्द ते मुखावाटे बाहेर निघतात आणि ते शब्द मी आज तुमच्यासमोर टाकणार आहे. आणि मला वाटते जी लोक, जी माणसं, जी आपल्यासारखी मंडळी मला वाटते या शब्दांची ओळख करून देतात आणि त्यांच्यासमोर मी बोलणं म्हणजे कोकणीनंतर कावळ्याने ओरडण्यासारखं आहे. पण खऱ्या अर्थाने हे जरी खरं असलं पण भोयर सरांचं जे काही आमच्या या कोकणसारा गावामध्ये जे त्यांची चालली असलेली जी काही सेवेची जी संधी होती, खऱ्या अर्थाने मला वाटते ही फार मोठी गोष्ट आणि आम्हा सर्वांसाठी भाग्याची ही संधी म्हणायला हरकत राहणार नाही. खऱ्या अर्थाने एखादी गोष्ट ही सर नेहमी माणसाला मिळते. खऱ्या अर्थाने निसर्गाचा नियम आहे, कुठली गोष्ट आपल्याकडे पूर्णतेसाठी नाही. लहानपणी जेव्हा एखादी आई हवीशी वाटणारी असते, कालांतराने शाळेची 2 वर्ग ओलांडल्यानंतर एखादी मैत्रीण आपल्याला जवळशी वाटते. मैत्रीण झाल्यानंतर तिचं रूपांतरण प्रेमिकेमध्ये होतं आणि कालांतराने काही वर्षानंतर बायको ही माणसाच्या नशिबी येते आणि मग त्याच्या जीवनाची तशी परंपरा चालत असते. खऱ्या अर्थाने आयुष्याच्या शेवटापर्यंत माणूस हा जगत राहतो, म्हणजे कोणतीही गोष्ट त्याच्याकडे परिपूर्णतेने नाही. आणि आजही तुम्ही या निवृत्तीच्या याच्यातून जात आहात. मला वाटते या देशाचं आणि या शिक्षण विभागातलं फार मोठं नुकसान या ठिकाणी होत आहे. पण मला वाटते एखादी गोष्ट ही निसर्गाचा नियम आहे. माणसं जन्मल्यानंतर मरून जातात, त्यामुळे जो नियम आहे त्याला आपण तर सामोरे जाणार आहोत. पण भोयर सरांचं कर्तृत्व खऱ्या अर्थाने मी त्यांचा एक विद्यार्थी आहे. 4 भिंतीच्या आत जरी शिकलो नसेल तर 5 मिनिट त्यांच्याकडे जेव्हा राहतात तेव्हा शाळेच्या एका कोपऱ्यावर, गावाच्या एखाद्या कट्ट्यावर ज्यावेळेस मला ते भेटतात, 2 गोष्टी मी त्यांच्याकडून ज्यावेळेस ऐकतो, मला वाटते ही माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे की या लोकांसारखी माणसं मला भेटली. मूळतः मी गोकुळसरच या गावचा, पण माझं शिक्षण आणि जे काही माझी वाटचाल सुरू आहे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज आश्रम भोसरीमध्ये मी असतो. खऱ्या अर्थाने मला वाटते सर, तुम्ही जर इथून निवृत्त झाले आणि तुम्ही कमवलेली जी काही संपत्ती असेल ती सर्व शिक्षक मंडळी आहे. म्हणजे माझ्या गावातल्या एखाद्या आजीला मी सांगितलं की आजी आपल्या गावातून सर चालले, आजीले फार दुःख झालं. पण मला वाटते तिने सांगितलेलं जी काही भावना होती ती शब्दात सांगितली नाही, पण तिच्या डोळ्यातून 2 थेंब असं ज्यावेळेस निघतात. मला वाटते जी आजी एकही शब्द शिकले नाही, पण शिक्षणाची प्रगल्भता, विचाराची बुद्धिमत्ता आणि खऱ्या अर्थाने जी उंची या सरांकडे होती, एकही वर्गाने शिकलेली आजी ज्यावेळेस या सरांसाठी 2 थेंब असं गाळतात, मला वाटते सरांनी कमवलेली फार मोठी संपत्ती म्हणजे खऱ्या अर्थाने माणसं अनेक भेटतात, अनेक आपल्याला मिळतात, पण या लोकांची ही दरी आता कोणी भरून काढणार नाही. खऱ्या अर्थाने मला आता एक प्रश्न पडला आहे, माझे मार्गदर्शक आदरणीय प्रशांत सर देखील इथे आहेत. खऱ्या अर्थाने मला एक विचार पडला की पहिलीच गोष्ट, गावातले लोक जिल्हा परिषदच्या शाळेत शिकवत नाही आणि शिकवलं तर लोकांना आता A फॉर ऍपल, B फॉर बॉल आणि C फॉर कॅट म्हणणारी लोक आता सर्वांना आवडते, सर्वांना विद्यार्थी आवडते. मला वाटते त्या A फॉर ऍपल सोबत A फॉर आई, B फॉर बाबा आणि C फॉर छत्रपती, S फॉर संस्कार शिकवणारी माणसं जर कोणी असेल तरी आदरणीय भोयर सर म्हणायला हरकत राहणार नाही.
खऱ्या अर्थाने या सरांबद्दल काय बोलावं. एखादा दिवस यावा, उन्हाळ्याचे दिवस असावे, 2-4 मित्र कुठेतरी बसावे आणि म्हणावे लेखा तहान लागली, थोडंसं आपण बाटलीतलं पाणी घेऊ. पाणी पिल्याच्या नंतर त्या मुलाने बॉटल काढली, 2 घूट घेतले आणि म्हणाले लेखा उन्हाळ्याचे दिवस माही बाटलीतलं पाणी गरम आलं. आणि या माणसाने ते शब्द ऐकावे, या सरांनी ते शब्द ऐकावे आणि दुसऱ्या दिवशी स्टीलची बॉटल त्याच्या हाती देणारे शिक्षक जर कोणी असेल तर मला वाटतं ते भोयर सर आहे. आणि तेव्हापासून प्रत्येक मुलांना वाटते की ही थंड बॉटल जी दिली आपल्याला ती भोयर सरांनी दिली. म्हणून मला वाटते या सरांचे ज्यावेळेस इथून निवृत्ती होत आहे, जेव्हा सेवेची पूर्तता होत आहे, तर मला वाटते ज्या विद्यार्थ्यांचं आणि शिक्षण विभागातलं फार मोठं नुकसान या ठिकाणी म्हणायला हरकत राहणार नाही. खऱ्या अर्थाने वास्तविकतेचं दर्शन आपल्या सर्वांसमोर आहे. पण ज्या शिक्षण व्यवस्था आपल्या देशामध्ये होते, प्रत्येक लोक इथे चालत आहेत, पण खऱ्या अर्थाने विषय आणि विचार हा त्यावेळेस होतो ज्यावेळेस या देशातल्या सर्वात करोडो रुपये ज्याची संपत्ती असणाऱ्या अंबानीच्या पुराचं इथे लग्न होते. त्यावेळेस करोडो रुपयाचं फायटर जेट, करोडो रुपयाचं जेट देणारी लोक इथे आहे. सर तुम्हाला कोणाला पत्रिका देऊ का अंबानीच्या लग्नाची? सर तुम्हाला सर बरं सर तुम्हाला पत्रिका अंबानीच्या लग्नाची नाही. त्या माणसांकडे संपत्ती होती पण विचाराची प्रगल्भता नव्हती. पण काही हरकत नाही, तुम्हाला पत्रिका लिहिली हा अपमान आपण समजू. पण खऱ्या अर्थाने ज्या माणसांकडे खूप गोष्टी आहेत त्या लोकांची संपत्ती आहे पण त्यांच्याकडे संतती नाही आहे. पण मुलांना पुस्तकीय ज्ञानासोबत नैतिक मूल्य शिकवणारे जर सर कोणते असतील तर मला वाटते भोयर सर मी आतापर्यंत पाहिलेल्या या विद्यार्थी दशेमधले पहिले सर आहे. म्हणून तुम्ही पेपरला हेडलाईन वाचली असेल, मी त्यांना सांगितले की नैतिक मूल्याचा दीपस्तंभ जर कोणी असेल तर मला वाटते ते भोयर सर आहे. आणि म्हणून त्या पेपरला लागलेली पहिली हेडलाईन नैतिक मूल्याचा दीपस्तंभ म्हणजे भोयर सर होते. खऱ्या फॅमिली पासून होती, कुटुंब सदस्य होते, इतर शासकीय सदस्य होते. मग मी विचार केला शासकीय सदस्याने काय कधीतरी निवृत्त होत आहे. या आपल्या आयुष्यामध्ये बाकी काही प्रत्येक असतो की नसतो, नोकरी काय लागत हे माहित नाही, पण निवृत्तीचा दिनांक प्रत्येक आहे. प्रत्येकाचं ठरलेली एकच तारीख आहे. बाकी आयुष्यात सगळं निश्चित आहे, पण एक निश्चित आहे, निवृत्ती दिनांक. इकडं बसलेले सगळे निवृत्त होऊ शकते, तिकडं बसलेले कधीच निवृत्त होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तो मी तिकडे बसतो, कारण तुमचा संपर्क जरी शासकीय सेवेतून आला तरी तुम्ही जे मनात जिंकलेलं आहे, जे स्थान मिळवलेलं आहे ते त्याच्या पलीकडचं. त्याच्यामुळे तुम्ही निवृत्त होऊ शकत नाही याचं साधं सरळ कारण आई कधी निवृत्त होत नसते. आई कधी कोणती आई कधीही निवृत्त होत नाही. आणि जे मातृत्व शिक्षक आहेत तेही कधी निवृत्त होत नाही. निवृत्त शासकीय व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकताना असं त्यांनी लिहिलं होतं, शासकीय सेवेतून संस्थेचे काही कार्यक्रम होतात त्यासाठी हा. मित्रांनो, आपल्या सर्वांचं हे प्रेम विनोद भाऊंनी कमवलेलं आहे. ही कमाई खूप मोठी आहे आणि अशी हजारो कमाई म्हणजे इथं जेवढे बसले आहे त्याच्यापेक्षा काही लोक असं असतील या नाटकात जायचं होतं जवळ पोहोचू शकलो मी अशी लोक आहे. ते जेवढी पोहोचून आहे तेवढे न पोचलेली असतानाच आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला प्रभूचरणी प्रार्थना करतो की आपला दंड आवेश केला. आपल्या माध्यमातून त्या आतापर्यंत जसं हजारो व्यक्ती हजारोंच्या आयुष्यामध्ये प्रकाश आला तसाच पुढेही येत आहोत. आणि आमच्या सगळ्यांच्या परिवारामध्ये आपण तुमच्या परिवारामध्ये आम्ही शासकीय भाग घेऊन नाही कौटुंबिक भाग म्हणून तुम्ही आम्हाला समोर द्यावं ही विनंती करतो. पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा. नवीन प्रवास करायला खूप धन्यवाद. आपल्याला पुस्तकामध्ये चुकी आहे, आता शब्द चुकी काही वेगळं आहे, तो जपानी शब्द आहे. ते पुस्तक तुम्हाला देतो, त्या पुस्तकातलं एक पुस्तक वगैरे वाचले असल्यामुळे सवय झालेली असते. पण एक शेवटचं एक शेवटच्या ओळी वाचतो. त्या पुस्तकामध्ये एक लिहिलेलं आहे 585 शेवटच पान आहे. जे लोक आपल्या आवडीची गोष्ट करण्याचं थांबवतात ते लोक त्यांच्या आयुष्याचा उद्देश गमवतात. त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी मौल्यवान वाटतात त्या करत राहणं गरजेचं आहे. प्रगती करणं, दुसऱ्यांना उपयोगी पडेल अशा वस्तू निर्माण करणं, मदत करणं आणि आपल्या निवृत्तीच्या वयानंतरही जगामध्ये काहीतरी भरीव काम करणं चालूच ठेवा. हे पुस्तक आपल्याला भेट करतो. आणि पुस्तक एकदा आयोजकाचे विशेषाबाद सन्मान्य गणेश्वर आहेत, पत्रकार आहेत, प्रवीण बाबा आणि तमाम टीम. आणि मला बोलवलं, ते फुल दिलं, मित्रांना फुल दिलं. त्यांना आधीपासून मला फुल बनवलेला, त्यांना अजून एकदा फुल दिला, तो काही विषय नाही पुरे.
पण या ठिकाणी मला बोलवलं, या आपल्या पारिवारिक सोहळ्यामध्ये मला समाविष्ट करून घेतलं, यासाठी मी सर्व आयोजकांची आभार मानतो. पुन्हा एकदा खूप खूप